गाडी फिरत आहे. हे सर्व पहिला करायला मिळायचं, पण आता या फार्म मध्ये येऊन ही एन्जॉय करायला मिळते. चला 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 जाओ 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 जाओ. मस्त किती क्यूट आहे. लहान पोरं मस्त अशी एन्जॉय करू शकतात. एन्जॉय इथे आला ना खरोखर तुम्ही खूप एन्जॉय करतील. बाहेर गेलं ना इथून तर डायरेक्ट खाली. शपथ. हे लागला वाटतंय. 1 2 आणि आता आम्ही इथून निघतो आहे कुठे तर पालघरला निघतोय. पालघरला एक समर्थ कृपा ॲग्रो फार्म म्हणून एक रिसॉर्ट आहे, म्हणजे त्याला फार्मच आपण बोलू शकतो. आता जर चूज केलं आहे तर का जायचं, कशासाठी जातोय, तरी पण तुम्हाला सांगतो तिथे एक छोटासा मिनी झू आहे. ते तुम्ही पुढे व्लॉगमध्ये बघतीलच. त्याच्यानंतर आम्ही ट्रॅक्टरची राईड, ट्रॅक्टर चालवणार आहे, बैलगाडी चालवणार आहे आणि फिशिंग वगैरे करणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला त्या फार्मवर जाऊन करायला मिळणार आहे. आज आमचा रात्री तिथे स्टे आहे. तर ना संपूर्ण तुम्हाला जो पण फार्म आहे ना तो आपल्या अँगलनी दाखवणार आहे. म्हणजे जिथे मी जाईन तिथे तुम्ही माझ्यासोबत असाल असा तर तुम्हाला नेहमी एक्सपिरियन्स देण्याचा प्रयत्न असतोच. तर तो होणार आहे. तुम्ही देखील माझ्याबरोबर त्या फार्ममध्ये आहात आणि एन्जॉय करतात आहे असा एक्सपिरियन्स तुम्हाला होणार आहे. तर आता काय करूया, इथे टाईम टू टाईम कशा म्हणजे ट्रेन येतात आणि त्यानंतर बस निघतात गावातून. तर आता आम्ही मस्तपैकी आशापुरी मातेचं दर्शन घेतलंय. जर तो ब्लॉग बघितला नसेल ना तर आधी तो ब्लॉग बघा. मस्तपैकी मंदिर आहे ना वरती, असं मागे आहे ना पूर्ण मंदिराच्या वरती गेलो ना तर तुम्हाला ना असा व्ह्यू तिथे दाखवलाय ना की तो व्ह्यू ना तुम्ही क्वचितच पाहिला असेल. मंदिर मस्तपैकी गुंफेत आहे आणि आजूबाजूला निसर्ग. आहा, सफाळा एडवणला हे मंदिर आहे. जर तो ब्लॉग पाहिला नसेल ना तर तो ब्लॉग अगोदर नक्की बघा. सफाळा स्टेशनला पोहोचलोय. आता येईल आपली ट्रेन आणि ट्रेनने जाऊ पालघरला. चला आपली ट्रेन आली आहे. खाली होईल रे. चला ट्रेन आली आहे, ट्रेन पकडूया. A few moments later. पोचलो आहे इथे पालघर स्टेशनला पोचलोय. आता पालघर वेस्टला आलो आणि इथून आहे ना रिक्षा पकडायची आहे आणि सांगायचं आहे समर्थ कृपा ॲग्रो फार्म. तर रिक्षावाले बरोबर तिकडेच सोडणार. आता किती 100-150 किती घेतात अजून आम्हाला माहिती नाही आहे. पहिला आपण रिक्षा बघूया. पालघर स्टेशन समोर आहे. आम्ही वेस्टला इथून असं ब्रिजवरून बाहेर आलो आणि इथे रिक्षा देखील भेटली आहे. चला रिक्षेत बसूया. चला रिक्षेत बसलोय आणि रिक्षेचे सांगितलेत 100 रुपीज. 5 किलोमीटरवर आहे आपला फार्म रिसॉर्ट समर्थ कृपा फार्म. चला समोर आपला फार्म हाऊस आला आहे समर्थ कृपा ॲग्रो टुरिझम फार्म आणि इथून आहे हा एंट्री गेट. आता रिक्षा पण चालली आतमध्येच. अच्छा एंट्री गेट पुढे आहे. बापरे बसच बस. काय एंट्री आहे. वा रिक्षा आतमध्येच चालली आहे. हां इथे बघा गाई आहेत, म्हशी आहेत. क्या बात आहे. इकडे पण येऊया आपण. नारळी पोकळीची झाडं बघा काय भारी आहे. क्या बात आहे. मजा आली. इकडे येऊनच सगळं बघूनच भारी वाटतंय. आणि आतमध्ये आल्यावर काय वाईब आहेत. वाव भारी वाटतंय. हे सगळं तुम्हाला व्यवस्थित दाखवू आम्ही. पहिला काय करतो रिसेप्शनवर जातो, पहिला प्रॉपर एंट्री करतो आतमध्ये आणि मग तुम्हाला सर्व फार्म आहे ना व्यवस्थित दाखवूया. चला रिसेप्शन इकडे आहे आणि जेवणाचं इकडे आहे. तर आता आपण इकडे जाऊया. जेवणामध्ये काय काय ते बघूया. मजा आली. मजा करायची, एन्जॉय करायची बाकी आहे. मजा करायची बाकी आहे. पुढे पुढे बघत जा कसं मजा. पुढे पुढे बघा आता काय होतं काय. कशी उडी मारली जातो काय काय आता जेवणामध्ये ना काय काय ते दाखवतो. इथे आहे राईस आहे, इथे आहे पोळ्या, इथे आहे वरण आहे, इथे आहे भेंडीची भाजी, त्यानंतर आहे गुलाबजाम, इथे आहे छोलेची भाजी. ही भाजी कसली होती. मेथीची ना. हा या इथे आहे मेथीची भाजी. सलाड आहे इकडे आणि इथे हा ठेचा आहे, कांदा लिंबू वगैरे आणि ही लोणची वगैरे आहे.
आता ही माझी आहे जेवणाची थाळी. पण मी कसं आहे की बाहेर कुठे गेलो तर मी जास्त नॉनव्हेज वगैरे खात नाही, तर मी व्हेजच खातो. तर त्यासाठी मी एकदम आयटम ना खूप कमी घेतले पदार्थ. 1 hour later. तुम्ही मगाशी बघितलं आपण रिक्षेने आतमध्ये गेलेलो आणि आतपर्यंत आपल्याला रिक्षेने सोडलेलं आहे. इथून मला वाटतं ना पालघर स्टेशनपासून आहे ना ते मोजून 7 मिनिटापर्यंत हे आहे, 5 किलोमीटरचं अंतर आहे इथे येण्यासाठी. रिक्षावाल्याने आमचे किती 150 रुपये काय 100 रुपये घेतले ना. हां 100 रुपये घेतले आमचे. आणि ही एंट्री मी बोललो आता आम्ही आतमध्ये जर गेलो रिसेप्शनमध्ये एंट्री वगैरे केली आहे, पण बोललो तुम्हाला बाहेरून पूर्ण रिसॉर्ट वगैरे कसा आहे, हा फार्म कसा आहे ते दाखवूया. इथे समोर मस्तपैकी यांचा लाकडावरती बोर्ड आहे आणि इथून असा गेट आहे. आता आपण आतमध्ये जाऊया. फार्मच्या आतमध्ये आपण मस्तपैकी एंट्री मारलेली आहे. 12 ते 11 आमचं टाईम आहे, दुपारी 12 ते सकाळी 11 वाजेपर्यंत. जसं आतमध्ये आलं ना की तेव्हा चिकू लागले, चिकूची झाडं आहेत आणि इकडे हा गोठा आहे मशीनचा. काही का या आतमध्ये जाऊया. असं एकदम काही नाही, एकदम सायलेन्स आहे इथे. आणि इथे सगळ्याच्या ना चिकूची झाडं भरपूर आहेत आणि हे बांबूची झाडं आहेत, एकदम ओरिजिनल बांबू आहे. अच्छा इथे हे बघा, इथे ना असं म्हणजे प्रत्येक झाडाच्या इथे ना आजूबाजूला नावं दिले. वर्मिंग कंपोस्ट. हवा सरडा हा शपथ. हवा बाबा झूम कर झूम कर झूम कर झूम कर झूम 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 पूर्ण मार. हां इथे बी ह्याच्या मागे होता बरोबर, हे हल्ला ना. इथे आहे वर्मिंग कंपोस्ट आणि समोर आहे मस्त मोठा सरडा आहे, बघू कसा दिसतो. इथे म्हणजे प्रत्येक ठिकाणी अशी नावं दिलेली आहेत. इथे बघा बांबू, येल्लो बांबू असं नाव दिलेलं आहे. इकडे पण कसं तरी अशी जाळी लावलेली आहे आणि खाली आहेत ना मला वाटतं पालेभाज्या वगैरे कसं तरी लावलं आहे. इथून मस्तपैकी रस्ता पण बघते ना तुम्ही, एकदम गाव टाईपच, म्हणजे नेचर फील असा रस्ता ठेवलेला आहे. 15 एकरमध्ये मला वाटतं, मी त्यांना मगाशी विचारलं, 15 एकरमध्ये ही पूर्ण जागा आहे, त्यांचा फार्म आहे. आणि नारळाची ही बागच म्हणायला जाईल, नारळाची बागच म्हणता येईल ना. क्या बात आहे. सगळ्यात फेवरेट माझं आवडतं जे आपल्याला करायचं आहे ते म्हणजे ही बैलगाडीची सफर. बापरे, जास्त पुढे येत नाही, नाहीतर ही जाईल खाली आणि इथून येईल वरती. बैलगाडी पण मस्त सजवली आहे. तर बैल 4 वाजता ते घेऊन येणार आहेत आणि त्याच्यानंतर आपली बैलगाडीची बुलक कार्ट सफारी स्टार्ट होईल. पार्किंगची जागा आहे आणि इथून आता आपण आतमध्ये एंटर करूया. हा आहे मेन प्रीमाइसेस. हा जो दिसतोय ना तुम्ही, ही जी व्हाईट कलरची शीट टाकली, इथे क्रिकेट वगैरे खेळू शकतात आणि इथे देखील गेम्स वगैरे आहेत. तर गेम्स कुठले कुठले ते तुम्हाला दाखवतो मी. तर इथे गेम्समध्ये बघा कसं बनवलं आहे ना, मस्त बनवलं आहे. हे गेमसाठी जागा आहे. तर गेमसाठी इथे आहे पूल आहे, म्हणजे स्नोकर वगैरे. तर फटाफट क्विकली आपण एक शॉट मारूया, बघूया जातो आहे की नाही. आपणाला काही खेळायला येत नाही तरी पण ट्राय करूया. टेबल टेनिस खेळलो, स्नोकर खेळलो, पूल खेळलो इकडे आपण. आणि इथे बरेच असे गेम आहेत आणि तिथे कॅरम पण आहे, चेस वगैरे आहेत, क्रिकेट खेळू शकतो, बॅडमिंटन खेळू शकतो, बरेच सारे गेम आहेत. आणि समोर आहे ना तिथे एक असा ना स्टेजसारखा दिसतोय, तो पण चांगल्या प्रमाणे बनवला आहे. म्हणजे तिथे मला वाटतं होतं
कोरोके वगैरे सिंगिंग वगैरे तुम्ही करू शकता ना रात्री वगैरे, तर ते तिकडे करू शकता. तर तिकडे समोर तो स्टेज आहे आणि ते ना असे ठिकठिकाणी मस्तपैकी झोपाळे वगैरे गेलेले आहेत. तर तुम्ही ना लहान पोरं वगैरे असेल ना तर खूप एन्जॉय करतील. इथे प्रत्येक ठिकाणी हॅमॉक वगैरे बांधलेले आहेत. आणखीन भरपूर ॲक्टिव्हिटी आहेत त्या आपल्याला पुढे बघायच्या आहेत. या आणि आता आपण त्या ॲक्टिव्हिटी देखील करूया. हे भगवान, हां परत यायचं. अरे हे करतो मी पहिला. हे अच्छा दोन्ही एकाच ठिकाणी आहे. पहिलं हे करूया रे बाबा, सोपं सोपं. अरे बापरे, हे जे अरे बापरे. आणि हे आपल्या दत्तात्रय देखील करणार आहे काय. देवा वाचव, भरपूर ब्लॉग बनवायचे आहेत. शपथ. अरे ह्याच राईडवर एवढी भीती वाटते तर मोठ्या राईड काय करणार आपण. पण लहान पोरं मस्त अशी एन्जॉय करू शकतात. एन्जॉय मस्त वाटलं मला, हे आवडलं. चल आता मग फटाफट जाऊन येऊया पुढे. बाप रे जबरदस्त. हां यार हे ॲडव्हेंचर आहे ना. नाही नाही ॲडव्हेंचर आहे ना. ॲडव्हेंचर तुम्ही इथे आलात ना खरोखर तुम्ही खूप एन्जॉय करतील. इतकं भारी आहे. म्हणजे ह्या गोष्टी काही काही रिसॉर्टमध्ये नसतात पण इथे ना अशा बऱ्याच ॲक्टिव्हिटी आहेत. अजून ती पण आहे कारण की ती खूप कठीण आहे. चला मस्त, तुमची लहान मुलांना खूप एन्जॉय करतील. बापरे, पहिली ॲक्टिव्हिटी करून मजा आली. हे बघा, ही ती ॲक्टिव्हिटी आत्ता केली. आता ही करायची आहे. ही राईड करायला जाऊया. आणि ही पूर्ण ना अशी क्रॉस आहे. क्रॉस पाय कसा ठेवून मलाच कळत नाही. आणि इथे एवढी गॅप आहे. ते लेफ्ट साईडला जास्त हे झालेलं आहे ना, तर आपल्याला राईट साईडला जास्त पाय द्यावा लागेल. दत्तात्रय काय करत होता, लेफ्ट साईडला जास्त पाय देत होता त्यामुळे ते इम्बॅलन्स होत होतं. सर आपण असा फटाफट जाऊया. हां हां असं असं गेलं, असं असं गेलं. दत्तात्रय मला घे. परत आता पुन्हा जाऊया. इथून तर बाहेर आला ना, येतील बाहेर गेलं ना इथून तर डायरेक्ट खाली. पण ही राईड करायला मजा येते. चला 1 2 3. थांबतो मी. ए नाही रे, टांगच नाही टाकताय. ये ये त्याला गाठच नाही वरती, कसं आता बसू. छे जिंकलो. 1 2 1 2 3. पाखरा आजाद केलं तुला, पाखरा आजाद केलं तुला. हा मजा आली, मजा आली. आजाद झाला मी, चक्कर आली, धमाल आली. आणि इथे आहे एक छोटासा स्विमिंग पूल आहे जो लहान मुलं पण खेळतात आणि मोठी मुलं देखील, मोठी माणसं देखील खेळतात. तर तुम्ही सांगा ह्या थीमला काय म्हणतात एक्झॅक्टली. आता तो बंद आहे, ते चालू नाही आहे, पण ठीक आहे आपण तर जाणार नाही आहे. मी एक फक्त तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून ते दाखवलं. आता आपण मेन स्विमिंग पूलवर जाऊया. तो आहे बाजूलाच आहे. तर मेन स्विमिंग पूलला आपण वरती जाऊया. आपण मगाशी पाहिला तो स्विमिंग पूल त्याचा असतो आणि त्याच्या बाजूलाच इथे आहे बरोबर मेन स्विमिंग पूल आहे. या अशा शिड्या दिलेल्या आहेत आणि बाजूला असा छोटासा स्विमिंग पूल आहे मस्त. पण या स्विमिंग पूलचं खासियत काय माहिती आहे काय, निसर्गा मधोमध हा स्विमिंग पूल आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही पाण्यात जातील ना तर चारही बाजूला तुम्हाला अशी झाडं दिसतील नारळाची वगैरे आणि त्याच्यामध्ये मस्त स्विमिंग पूल आहे हा. आणि स्वच्छ स्विमिंग पूल आहे, म्हणजे असं नाही की काही घाण वगैरे आहे, एकदम स्वच्छ आहे. आता आपले 2 मेंबर आहेत ते उतरतील पाण्यात, मी तर नाही उतरणार. आणि पाणी किती चिल्ड आहे, बापरे. दत्तात्रय भाई नको नको नको. किती थंड आहे, बापरे. पण स्विमिंग पूल मस्त आहे, जास्त पण खोल नाहीये, एकदम जास्त नाही, एवढा एवढा असेल. आणि बरोबर स्विमिंग पूलच्या बाजूला ही अशी आहे मस्तपैकी
आरामाची खुर्ची, तर थोड्या वेळ आपण इथे मस्तपैकी आराम करूया, नाही का? है ना? काय भारी वाटेल ना असं जर स्वतःचा आपला फार्म हाऊस असेल. गोव्याला आल्यासारखं फील होतं. पण ज्या दिवशी आपलं फार्म हाऊस बनेल असं थोडंफार असेल, इतकं मोठं नसेल, छोटंसं असेल, स्विमिंग पूल नसेल, आपलं छोटंसं घर असेल आणि आजूबाजूला अशी हिरवीगार झाडं, आपलं ड्रीम आहे ते. तर आतापर्यंत तुम्ही हा फार्मचा ब्लॉग बघतात आहे, तुम्हाला कसा वाटतंय कमेंट करून नक्की सांगा. आता आपण हा सर्व पूर्ण पार्ट बघितला ना, तर आता आपण काय करूया, इथे राहण्याची कशी सोय म्हणजे कॉटेजेस वगैरे कसे काय आहेत तर ते आपण बघूया आणि जे जे काय दिसेल ते तुम्हाला दाखवत जातो मी. पण मी तुम्हाला आता आतमधून काही दाखवू शकत नाही कारण की ऑलरेडी सगळ्यांना फुल आहेत ना, त्यासाठी तर तुम्हाला बाहेरून मी दाखवू शकतो. जिकडे पण जातो ना, जास्वंदीची फुलं ना वेगवेगळी व्हरायटी बघायला मिळते बघ ना. एक सारखं असं नाही कुठलं, वेगवेगळे कलर्स आणि वेगवेगळे आकाराचेच बघायला मिळतात. तर मित्रांनो समोर एक असं रूम दिसतोय पण तो कॉमन आहे. ह्याच्यामध्ये मला वाटतं तुम्ही सर्व म्हणजे बोलताना ग्रुप वगैरे राहू शकतो. तर इथे असं एक कॉमन कॉटेज असं दिसतंय, 1+1 आहे. आणि इकडे हे असं मचाणसारखं दिसतंय, त्याला काय म्हणतात, बांबू हाऊस म्हणतात. सो हे समोर आहे बांबू हाऊस, पण तिथे कसं आता ऑलरेडी बुकिंग आहे ना, तर त्यामुळे आपण तुम्हाला आतमधून दाखवू शकत नाही. हे आहे बांबू हाऊस. हे जे समोर तुम्ही बघता ते ह्याला म्हणतात जमुना निवास. वरती सगळ्या घरांना नावं देखील दिले आणि आजूबाजूला पण ना जागा वगैरे भरपूर आहेत आणि झाडं पण भरपूर आहेत आणि अशा ह्या पार्किंग पण तुम्ही इथे करू शकता. आणि हे जे समोर लाल कलरचं दिसतंय ते आहे मड हाऊस, पण तिथे कसे माणसं राहतात ना, त्यामुळे नाही तर तुम्हाला व्यवस्थित आतून पण दाखवलं असतं. आणि समोर आहे यमुना हाऊस. हे जे समोर आहे ते यमुना हाऊस आहे आणि हे आहे ते मड हाऊस आहे. चला तुम्हाला ना कॉटेजेस आणि हाऊसेस वगैरे दाखवले इकडे. तिकडे आपण बघितलं बांबू हाऊस बघितलं, इथे यमुना हाऊस बघितलं, मड हाऊस बघितलं. आता कसं आहे इथे ना हॉलिडेचे दिवस आहेत त्यामुळे ना सगळ्या हाऊसेसमध्ये ना लोक ऑलरेडी आलेले आहेत, त्यामुळे आपण बाहेरून दाखवतोय. तर पुढे आलो ना थोडंसं तर इकडे बघा मला काय दिसलंय. झेंडूच्या फुलांची शेती आहे आणि ना इथे पूर्ण लाल 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 अशी ना चादर पसरली आहे. आणि हे बघा झेंडूची फुलं आहेत, आपण हारवीर असे विणतो ना, ती झेंडूची फुलं आहेत आणि एवढी साईज आहे झेंडूची फुलांची. हे बघा पूर्ण लाल लाल अशी चादर पसरली आहे. वाव, हे बघा ना खालीपर्यंत लागलेले आहेत. या काय भारी वाटतं. हे बघा एवढं खाली लागलेलं आहे, झेंडूची झाड असं पूर्ण भरलेलं आहे फुलांनी. काय समाधान वाटतं ना. असं आपलं गावचं घर असेल आणि गावच्या घरासमोर असं झेंडूचं झाड असेल आणि इतकी सारं झेंडूची फुलं असेल, काय वातावरण असेल तिकडचं, मस्त वाटलं. इथे हे एक गोष्ट चांगली आहे की ना प्रत्येक झाडं वगैरे आहेत ना, जागांना ना अशी नावं दिलेत. कॅशनट म्हणजे काजूची झाडं वगैरे आहेत आणि इथे नारळाची झाडं तर भरपूर आहेत. केळीची झाडं, 15 एकरची जागा आहे ना ही, त्यामुळे इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची झाडं बघायला मिळतील. आणि ही मला वाटतं कशी तरी पालेभाजी वगैरे लावली असेल. पार्किंग बिर्किंगला पण इथे जागा भरपूर आहे. आम्ही ॲक्च्युली फिरतोय आणि ना इकडची शेती वगैरे ना ते बघतोय, तर बरं वाटतंय. हे बघ पायनॅपल मला वाटतं हे वाटतं अननसाचं झाड, हे वाटतं कडे येतील हे अननसाचं झाड आहे वाटतं. हे एक मला खूप गोष्ट चांगली वाटली होती की इथे ना प्रत्येक झाडांना ना अशी नावं दिली आहेत. म्हणजे आता आपण आलो तर हे झाड कुठलं, तर आपण तुम्हाला सांगतो कमेंट करायला की कुठलं झाड आहे, तुम्ही कमेंट करून सांगा. तर हे अशी नावं दिली ना त्यामुळे आपल्याला कळतं की पायनॅपल आहे तर झेंडूचं झाड आहे, तर कशी झाडं असतात ती, तर त्यामुळे माहिती होते. आणि हे मला वाटतं ऊस वगैरे काहीतरी समथिंग असेल. ही वाट बन बघा ना किती मस्त आहे, छान वाटतंय, मस्त जागा आहे. इथे काय नसतात रे, काय नाही, हे पानतळ आहे. फिश पॉइंट. अच्छा हा फिश पॉइंट आहे. हा फिश पॉइंट आहे हा. आणि मगाशी जे सांगत होते ना, हा फिश पॉन्ड आहे तो हा आहे फिश पॉइंट. हा फिश पॉन्ड आहे. ओके, बघ मासा उडाला बघ, आहेत मासे आहेत यात.
मासे कुठ्यात काय दिसत नाही, नाही. आता उडालं इथून. ते थोडी अशा वरती आहे ना तुझ्यासाठी तू आलाय तर. आता उडालं एक. चला बघूया अजून काय काय आहे ते. आता ह्या ट्रेनने सरळ जाऊया. आणि ही पण एक ट्रेन आहे. आम्हाला माहितच नाही ऍक्च्युली, आम्ही फिरत फिरत चाललो. नारळ पाडतात वाटतं. काय नारळ काढता रे? तिथे चिकूची झाड बघा तिथे. ही पूर्ण चिकूची बाग आहे. आणि त्या साईडला आपण बघितली ना, तिकडे पण चिकूची बाग होती. ते खाली खाली लागले बघ चिकू. चला 4 वाजता ना इकडे ना ट्रॅक्टर राईड आणि बुलक कार्ट राईड सुरू होते. तर आता आपण काय करूया माहिती काय, ट्रॅक्टर राईड आणि बुलक कार्ट राईड करूया. बुलक कार्ट राईड पण आपण करणार आहोत, पण आपण ना गाडीला बैल कसे लावले जातात ना ते पण बघूया. हे बघा बैल पण आलेले आहेत, सर्जा आणि राजा, म्हणजे प्रत्येक गाडी अशीच नाव असतात ना. हे बघा बरोबर येतील. काय नाव का यांची? राजा आणि सर्जा आहे. मी तिथून तेच बोललो, राजा आणि सर्जा. ही देवणी नसेल आहे ना? देवणी आहे ना? आहे बघा. चला सर्जा आणि राजा इज रेडी. हा सजावटीचं सामान मारतात का? हा गावळी पडली गावळी. हे सर्व पहिला गावी पाहायला मिळायचं, पण आता कसं या फार्म मध्ये पाहायला मिळतंय. सजावट रेडी. गाडी फिरत या बसा. चला बसा बसा पटापट. हा बसायचं बसायचं. बस चला बसायचंय. हा मग हे चला मजा येते. मजा आली. मजा आली, मजा आली. ओ वाव. तर आपली बुलक कार्ट राईड ऍक्च्युली कसं आहे, गावी हे सर्व गोष्टी करायला मिळायच्या, पण हे सर्व पहिला करायला मिळायचं, पण आता या फार्म मध्ये येऊन ही एन्जॉय करायला मिळते. नाहीतर कुठे मिळणार ही एन्जॉय. आता गावी पण तसे बैलगाडी राहिली नाही. आपल्या गावी होती पहिला बैलगाडी, पण आता नाहीये. पण मजा आली इथे, मजा येते. हा ना, बोल बोल. एकच 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 बैलगाडा शर्यत. मजा येते. जमाल फुल एन्जॉय. गावचं जीवन खरं हेच आहे. असं बैलांच्या सोबत मला आता खूप आठवण यायला लागली माझ्या गावची जी बैल होती पहिला. मजा आली. चला इथून छोटासा राऊंड असतो, पण आठवणीतला राऊंड असतो. सुपर. चला उतरा. हा दिवस माझ्या नेहमी लक्षात राहील. चला उतरा. आपण परत राईड मारू. हा चला बुलक कार्ट राईड झाली. एन्जॉय मस्त मिळाला. काका थँक्यू. मजा आली. आता आपल्याला करायचं ही ट्रॅक्टर राईड करायची आहे, पण तिथे जराशी थोडीशी गर्दी दिसते. तर आपण यांना यांचं झालं की मग आपण करू.
चला बैलगाडीत आपण ना मस्तपैकी बसून आलो, एन्जॉय केला, मस्त गावाची आठवण झाली. तर ना इकडे मला ना काय माहिती आहे का, नारळ सोलताना दिसतोय. तर आता आपण बघूया नारळ कसा सोलला जातात तो. तर इथे मित्रांनो नारळ आहेत आणि इथे आहे नारळ सोलाची ही आहे मशीन आहे. तर आता बघा या मित्रांनी मस्त की नारळ घेतलंय आणि आता आपल्याला दाखवतोय कसा सोलला जातो या मशीनवर. हो पाणी बघ. बघ असा नारळ हा सोलला जातो या मशीनवर. हा नारळ देणार आहे. इथे उभं राहिला की ते वरती जातात बघा. या बात. आणि सोलल्यानंतर हे सर्व हो कसं हे देखो हा असा पूर्ण नारळ लोक सोलतात. मेहनतीचं काम आहे. आणि इथे किती नारळ बाप, नारळाची झाडच एवढी आहेत. थँक्यू. बघितलं ना कसा नारळ सोलला जातो. बरं या फार्ममध्ये आला ना की खूप साऱ्या गोष्टी शिकायला पण मिळतात आणि बघायला सुद्धा मिळतात. इकडे जो पॉईंट आहे ना तो आहे फिशिंग. म्हणजे ना इथे पॉन्ड आहे, तिथे ना डक्स आहेत. पण ते डक्स पण बघा किती मोठे मोठे आहेत आणि त्यांना कसं त्या लोकांनी पॉन्ड बनवलं आहे. हे बघा हा असा पॉन्ड आहे त्या लोकांनी बनवलं आहे. आणि इथे फिशिंग वाटतं मग अशी आम्ही गेलेलो ना ते वेगळं होतं आणि हे वेगळं आहे. हे बघा ठीक आहे, आवाज ऐकतो आपण. क्रांती घे बोलायला. वा हे बघ आंघोळ करतात आहे. हो हो आलं आलं. हा तो एकटाच फिरू. इथे फिशिंग रॉड आहे. तर आता आपण काय करूया, इथे फिशिंग रॉड घे रे. ठीक आहे इथे हे पण आहे ना. व्यवस्थित लावायला लागेल. ए तू थांब. मला हेच घेणार. हे बाबा पकडा मासे. अरे एका झटक्यात नाही येणार ते. एवढं पेशन्स लागणार त्याला. पकडतात आहे. त्याचा अर्थ काय माहिती काय, छोटे मासे आहेत. मोठे असते ना ते आतापर्यंत पकडला असतो. छोटे मासे खातोय तो चारा. खाऊन टाकला त्यांनी. पकडतात रे. हे आलते पकडले. लागली. फील होतो का? हा फील होतो ना. खेचताना फील होतो. फिशिंग ट्राय करतोय. हे बघा तुम्हाला दिसत असेल खेचतोय तो मासा. पण आम्हाला माहिती नाही ॲक्च्युली किती साईज आहे. आणि जरी लागला ना तरी आम्ही ह्याला पुन्हा सोडणार आतमध्ये. हे लागला वाटतंय हो. जोर असं जड लागला बघ त्याने खेचलं बघ. तो लागतोय खातो पण ना मास. पण तो खेचला पण घेऊन गेला. पण माहिती नाही केवढा मोठा आहे तो. हे पेशन्सचा गेम आहे बघा. तो बोलावतोय 1 2 काय नाही लागत आहे. हे पेशन्सचा गेम आहे. पण मासे आहेत. मासे चारा खेचत होते एवढं मात्र नक्की. नाही लागलं ते ॲक्च्युली बरंच झालं.
आणि जरी इथे लागतात ना तरी ते लोक पुन्हा त्या पॉन्डमध्ये सोडतात. चला, फिशिंगचा आनंद झालाय. आता आपण जो ट्रॅक्टर चालवतोय तिथे गर्दी भरपूर येते, त्यासाठी आपण इथे आलो. तर आता बघूया ट्रॅक्टरच्या इथे जाऊया.